मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। राज्यात एक मोठी खळबळजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या एका विभागातील क्लर्कने या ठिकाणी 35,000 रुपयांची लाच घेतलेली आहे। या ठिकाणी त्यांना रंगे हात या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। त्यांनी 50,000 रुपयाची मागणी केलेली होती। त्यापैकी जे काही समोरील व्यक्ती आहे त्यांनी 35,000 रुपये देताना या ठिकाणी लाचलुचपत विभागाकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। परवाना निलंबित रद्द करण्यासंबंधीचा ही 35,000 रुपयांची लाच होती आणि 50,000 रुपयांची या ठिकाणी मागणी त्या क्लर्कने केलेली होती आणि त्या संबंधी लाचलुचपत विभागाने रंगेहात या ठिकाणी पकडलेले 35,000ची लाच घेताना आता मंत्री नरहरी झिरवाळ म्हणतात की माझा त्या प्रकारशी काही संबंध नाही, मी त्याला पाठीशी घालणार नाही आणि तो जे काही कार्य केले त्याचा पूर्णशी जबाबदार स्वतः आहे आणि माझं त्यामध्ये काही पण या ठिकाणी संबंध नसल्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे। विरोधकाकडून त्यांच्या राजीनाम्याची या ठिकाणी मागणी केली जात आहे आणि नरहरी झिरवाळ म्हणतात की त्याच्याशी माझं काही लिंक नाही, जर लिंक असेल तर ती माझी जबाबदारी राहील की मी राजीनामा देईल आणि माझ्याशी लिंक जोडली गेली तर मी त्या संबंधी राजीनामा देईल असं या ठिकाणी नरहरी झिरवाळ यांनी सांगितलेलं आहे। जे काही त्यांनी किंवा जे काही कोणी केलेलं आहे त्याला सजा या ठिकाणी भोगावी लागेल। आतापर्यंत जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल त्यांनी सांगितलेले नरहरी झिरवाळ यांनी की माझ्यावर जर जबाबदारी आली की मी हा प्रकार केलेला आहे तर मी नक्कीच या ठिकाणी राजीनामा देईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। नरहरी झिरवाळ म्हणतात की मला कोणीही टार्गेट वगैरे करत नाही, माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे असं या ठिकाणी मी काही चुकीचं करणार नाही असं या ठिकाणी नरहरी झिरवाळ यांनी सांगितलेलं आहे। तर विरोधकांना सुद्धा या ठिकाणी उत्तर नरहरी झिरवाळ यांनी दिलेलं आहे की माझ्याशी जर संबंध आला त्या व्यक्तीशी तर मी नक्की राजीनामा देईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्याकडे असलेल्या एका अन्न आणि औषध प्रशासनातील विभागाअंतर्गत एका क्लर्कने 35,000ची लाच घेताना या ठिकाणी लाचलुचपत विभागाकडून या ठिकाणी रंगेहात पकडण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। अशाच महत्त्वपूर्ण बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।